या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायाने ज्यांनी अंतःकरणामध्ये हरीला साठवलं, ज्यांनी अंतःकरणामध्ये देवाला साठवलं, अशा सद्भक्ताचं लक्षण वर्णन केलेलं आहे. आपण जीवन जगतो, पण जीवन जगत असताना 2 दिवस महत्त्वाचे असतात. मी नेहमी बोलत असतो, लक्ष देऊ नये का, माणसाचा 2 दिवसाचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रत्येकाच्या जीवनात ते 2 दिवस येतात. ते 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे. एक, ज्या दिवशी आपला जन्म झाला तो दिवस महत्त्वाचा आहे, आणि दुसरा, ज्या दिवशी माझा जन्म का झाला हे आपण सिद्ध करून दाखवतो तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आपला जन्म झाला, एक दिवस आपला निघून गेला, पण आता दुसरा दिवस आलाय. माझा जन्म का झाला, मी पृथ्वी तलावर कशा करता आलो? नक्कीच मी खाण्याकरता झोपण्याकरता आलो नाही. ल्यावे खावे बरे असावे सदैव. काही लोक कधी जन्म घेतात, कधी मरतात, ट्रकला धडकून तिथं गचकतात, कोणालाच कळत नाही. त्यांचे नाव कोणी नेघे चराचरी, त्यांचं कोणी नाव घेत नाही. लोक म्हणतात बरं झालं गावाला नुसता उपद्व्याप होता, दारू पिऊन यायचा, बायकोला मारायचा, लोकांच्या घरी चोऱ्या करायचा, नाही ती फजिती करायचा. अशा लोकांचं कोणी चांगलं नाव घेतं का? बोला, चांगलं घेत नाही. मग तुमचं नाव चांगलं घ्यावं असं वाटत असेल तर आयुष्यामध्ये सत्कर्म करा, चांगलं कर्म करा, जेणेकरून त्या कर्माच्या माध्यमातून तुमची ओळख समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. अरे वैकुंठात तर संत महात्म्यांचा सोहळा संपन्न होतो, काय नवला, पण या भूमंडळातले लोकसुद्धा त्या महात्म्याच्या जाण्याने रडतात. असं माणसाचं जीवन असलं पाहिजे. विश्वमाऊली समाधी विवराकडे प्रयाण करायला लागले. डोळ्यासमोर चित्राना एक हात पांडुरंगाने धरला होता आणि एक हात निवृत्तीनाथ दादाने धरला होता. ज्ञानोबराय समाधी विवराकडे प्रयाण करत असताना त्या काळामध्ये सगळा संत समाज सिद्धबेटामध्ये जमा झाला आणि सगळा संत समाज रडायला लागला. कंठ दाटून आला संतांचा, कारण माझा ज्ञाना जातोय. ज्ञानोबराय समाधी घेत आहे, सगळे संत रडायला लागले. काय नवल आहे, कदाचित सिद्धबेटामधले दगडदोंडे रडत असतील. काय नवल आहे, सिद्धबेटामधल्या वृक्षावर बसणारे पशुपक्षी रडत असतील. काय नवल आहे, ज्ञानोबरायांच्या जाण्याने इंद्रायणी माता रडत असेल. हो, यातही नवल नाही. माझ्या ज्ञानोबरायांच्या समाधी घेण्याने कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारा ब्रह्मांडाचा मालक रडतोय. पांडुरंगाच्या दोनही डोळ्याला धारा लागल्या. देव रडायला लागला. देव रडत असताना रुक्मिणी आईसाहेब बाजूला होत्या. रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं, पांडुरंगा का रडताय, कशा करता रडताय? याच्या अगोदर तुम्हाला रडताना मी पाहिलं नाही. तुम्ही याच्या अगोदर कोणासाठी रडले नाही आणि आज रडताय, का रडताय देवा? देवाने म्हणावं, रुक्मिणी ऐक, अगं कदाचित याच्यानंतर दुसरा योगी समाजामध्ये जन्माला येईल, सांगता येत नाही ग. याच्यानंतर दुसरा योगी, दुसरा महात्मा समाजामध्ये अवतीर्ण होईल, सांगता येत नाही ग, म्हणून मी रडतोय. लोकांनी किती त्रास दिला ज्ञानोबरायांना. मधुकरी वाढली नाही लोकांनी. मुक्ताबाईने 2-2, 3-3 दिवस पाणी पिऊन उपवाशी पोटी झोपावं. या 4ही भावंडांना एवढा त्रास समाजाने दिला. माझ्या ज्ञानोबरायांच्या अंगावर लोकांनी चिखल फेकला. इंद्रायणीमध्ये कोणी स्नान करू दिलं नाही. तरी सुद्धा जगाने एवढा त्रास देऊन माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा अपूर्व ग्रंथ दिला, चांगदेव 65 सारखा, अमृतानुभवासारखा, योग वासिष्ठासारखा, हरिपाठासारखा अपूर्व ग्रंथ दिला. म्हणून मी रडतोय ग. कदाचित याच्यानंतर दुसरा योगी, दुसरा महात्मा अवतीर्ण होईल, सांगता येत नाही. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, हे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी, जाण त्रैलोक्यासी. याच्यानंतर दुसरा महात्मा अवतीर्ण होईल, सांगता येत नाही ग, म्हणून मी रडतोय. सिद्धांत लक्षात घ्या. माझ्याकडे बघा, ताट बसा. आपल्याही जाण्याने देव रडला पाहिजे असं कर्म करा. नाही देव रडला काही हरकत नाही. आपल्या जाण्याने देश रडला पाहिजे असं कर्म करा. ज्यावेळेस कारगिलचं युद्ध झालं,
अहो आमचे सैनिक ज्यावेळेस शहीद झाले सगळ्या देशातले लोक रडले महाराज. लता दीदीचं एक गीत ऐकलं लोकांनी आणि लोकांच्या डोळ्याला धारा लागल्या. जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली. टाळी. ते धन्य जवान वो अपने, ती धन्य उनकी जवानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. भारत माता की जय. भारत माता की जय. तुम्ही काय पाकिस्तानात बसले का बांगलादेशात? एवढा कमी आवाज. पुन्हा एकदा भारत माता की जय. भारत माता की. अरे ज्यांनी आपलं रक्त जमिनीवर सांडलं अशा सैनिकांसाठी शहीद झाल्यानंतर लोक रडले ना महाराज, रडले. हा म्हणून आपल्या कर्माने लोक रडले पाहिजे. पुलवामा हल्ला झाला, पठाणकोटचा हल्ला झाला, उरीचा हल्ला झाला, आमचा सैनिक ज्या ज्या वेळेस शहीद झाला लोक रडले समाजामधले. आपल्या जाण्याने देश रडला पाहिजे असं कर्म करा. पॉइंट लिहून घ्या. हां कोरून ठेवा हृदयावर. आपल्या जाण्याने देश रडला पाहिजे असं कर्म करा. हे सार आहे महाराज, सार. नाही देश रडला काही हरकत नाही. आपल्या जाण्याने राष्ट्र जरी रडालं तरी बस झालं. हां ज्यावेळेस लता दिदी गेल्या, भीमसेनजी गेले, बाळासाहेब ठाकरे गेले, गोपीनाथ साहेब गेले, जयललिता गेल्या, राष्ट्र रडालं. नाही राष्ट्र रडलं चालेल. आपल्या जाण्याने जिल्हा जरी रडला तरी बस झालं बरं का. नाही जिल्हा रडला काही हरकत नाही. आपल्या जाण्याने तालुका तर रडाव संजय महाराज. आपल्या जाण्याने तालुका जरी रडला तरी बस झालं. नाही तालुका रडला काही हरकत नाही. आपल्या जाण्याने गावातले लोक तर रडाव. आपल्या जाण्याने म्हणजे कीर्तन झाल्यावर घरी नाही. हां 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 गोईंग टू यमपुरी. नाही तालुका रडला काही हरकत नाही. आपल्या जाण्याने गावातले लोक तर रडाव. तुम्ही म्हणाल महाराज आमच्याही जाण्याने गावातले लोक रडू शकतात. काय करायचं? गावातल्या सगळ्या लोकांचे पैसे उसने घ्यायचे, द्यायचेच नाही तर मरायचो. रडतील ना, अरे रडून मरतील ना लोक, पण ते रडणं कामी नाही. लोकांनी म्हटलं पाहिजे काय माणूस होता. अरे याच्यासारखा माणूस अख्ख्या गावात काय अख्ख्या पंचक्रोशीत नव्हता. हां आमच्या सर्वांना म्हणायचा पोरहो सप्ताह करा, किती वर्गणी लागू द्या, किती खर्च लागू द्या, मला विचारा, अर्ध्या रात्री माझ्याजवळ या, काही जरी कमी असेल तुम्हाला मला सांगा, मी पूर्ण करतो. असं नाव निघलं पाहिजे महाराज तुमचं. हां काही कमी पडू देऊ नका सप्ताह करता. तू काही करा, कोणताही महाराज आणा, कोणताही कलाकार आणा, फक्त मला सांगा. काही कमी पडत असेल तर मला विचारा. तुमचं नाव निघलं पाहिजे. अरे नाव सगळ्यांचं निघतं. अपकीर्ती आणि सत्कीर्ती दोन प्रकारच्या कीर्ती असतात. मग तुम्हाला कोणत्या कीर्तीत जायचं हे ठरवा. तुम्ही चालताना तुम्हाला लोक बघून पळून जात असतील, तुम्हाला बघून रस्ता बदलत असतील तर समजावं त्या जीवनाला किंमत नाही. तुमच्याकडे पाहून लोकांनी तुमच्याजवळ येऊन बसलं पाहिजे. त्या जीवनाला खरी किंमत आहे. तुम्ही चालले रस्त्यानं, लोकांनी तुम्हाला पाहून रामराम ठोकला पाहिजे. असं माणसाचं जीवन असलं पाहिजे. हा अशा जीवनाला चांगली किंमत आहे. त्याच लोकांचं लोक नाव घेतात ज्याचं काहीतरी सत्कर्म असतं. हां आज शिवाजी महाराजांचं नाव निघतं, संभाजी महाराजांचं नाव निघतं, भगतसिंगांचं नाव निघतं, विवेकानंदांचं. अरे यांचं नाव जरी घेतलं तर डोळ्यासमोर तुमच्या त्यांचं चित्र प्रगट झालं. झालं की नाही? झालं. एवढा मी जर शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, घोड्यावरचा फोटो शिवाजी महाराजांचा तुमच्या डोळ्यासमोर तयार झाला. झाला की नाही? झाला. मी भगतसिंगांचं नाव घेतलं, भगतसिंगांचा फोटो तुमच्या डोळ्यासमोर तयार झाला. झाला की नाही? बोला. झाला. कोणाला पंजोबा, खापर पंजोबाच्या खापर पंजोबाचं नाव माहिती आहे? हातवर करा बरं. खापर पंजोबाचा खापर पंजोबा. पोरो खापर पंजोबाचा खापर पंजोबा. कोण असतो तो? कोण असतो?
बापाच्या 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 बापाचा बाप खापर पंजोबाचा खापर पंजोबा. कोणाला माहिती आहे? हात वर करा. कोणाचंच नाही का? माझा आहे वाटतं. मलाही माहिती, मी खाली घेतो. नाही का? मलाही आहे. तुम्हालाही खापर पंजोबा आहे. खापर पंजोबाचा खापर पंजोबा. पण त्याचं नाव आपल्याला का माहिती नाही आहे? अरे दुर्दैव या रक्ताचं. ज्या रक्ताने आपल्याला जन्म दिला त्या रक्ताचं नाव माहिती नसावं. पण आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की लोक जयकारा करतात. त्यांच्याकरता एकत्र येतात. काय येतात? ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा होतो, तुकाराम महाराजांचा बीज उत्सव होतो, नाथ महाराजांचा पैठणला आता नाथ षष्टीचा सोहळा होणार आहे. म्हणजे या संतांचे सोहळे होतात. आपलं तेरसं जरी पोरांनी चांगलं केलं तरी बस. आपल्या तेरवीला एखादं कीर्तन जरी ठेवलं तरी बस. विठ्ठल म्हणून असं कर्म माणसाचं असलं पाहिजे की ते कर्म माणसाची ओळख निर्माण करून गेलं पाहिजे. आणि ते कर्म करण्याचं काम आज सध्याच्या परिस्थितीत एक संघर्ष योद्धा करतोय आणि त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. हा, ते कर्म करण्याचं काम अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. 18 पगड जातीला एकत्र केलं आणि हिंदवी स्वराज्य संस्थापन केलं. हे तो हिंदवी स्वराज्य व्हावं, श्रींची इच्छा, जगदंबेची इच्छा, माता भवानीची इच्छा. आणि ते स्वप्न सगळ्या मराठ्यांना एकत्र करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोण केलं असेल तर ते फक्त एकच नाव येतं तोंडासमोर, ते म्हणजे जरांगे पाटील. दुसरं नाही महाराज. अख्ख्या मराठ्यांना एका छत्राखाली आणण्याचं काम पाटलांनी केलेलं आहे. काय इच्छा आहे? फक्त मराठ्यांना आरक्षण मिळावं. आपतेष्ट सगळे सोयरे, फक्त एवढीच काहीतरी खुणखुण आपली बाकी आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम हाती घेतले पाटलांनी. नक्कीच आपलं कर्म असं असलं पाहिजे की लोक आपल्या जवळ त्या कर्माच्या माध्यमातून आले पाहिजे. हा, म्हणून आपलं कर्म असं असावं जेणेकरून लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे. प्रत्येकजण संसारात येतो, पण संसारात येऊन फायदा नाही. आपल्या अंतःकरणामध्ये परमात्मा, अंतःकरणामध्ये हृदयामध्ये भगवंत असला पाहिजे. आपण त्याला साठवलं पाहिजे. पण आपल्या अंतःकरणामध्ये देव साठवण्यासाठी देवाला जागाच नाहीये. हा, देव न लगे, देव न लगे, साठवण्यासाठी जागाच नाही आमच्याकडे. कोणती जागा आहे मग? काम जागा आहे, क्रोध जागा आहे. हा, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी सगळे घट्टभट बसलेले आहेत हृदयामध्ये. हा, आणि मग हृदयामध्ये काम असला की राम येत नाही. जहा नाही अधिकारी येथे ऐसे, नाही अधिकारी येथे ऐसे, नाही अधिकारी नाही अधिकारी ऐसे. काम, क्रोध, लोभ दयाचे अंतरी नाही अधिकारी येथे ऐसे, नाही अधिकारी. काम, क्रोध, लोभ दयाचे अंतरी नाही अधिकारी येथे ऐसे, नाही अधिकारी. काम आणि क्रोध हे आपल्या अंतःकरणामध्ये असल्यामुळं जहा राम है तहा काम नाही, जहा काम है तहा राम नाही. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर आपण पुण्य करा. किती पुण्य करायचंय महाराज? माझ्याकडे लक्ष द्या. ऐका ऐका, माझ्याकडे बघा. थोडा लाऊड दे याला. माझा घसा कोरडा पडलाय. बघू बघा. लाऊड म्हणजे लोकांना, मला थोडा रिदम आला पाहिजे, बाकी काय नाही. एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा की राम तुम्हाला भेटायला आला पाहिजे. बोला, कोण आलं पाहिजे? कोण आलं पाहिजे? बोला. तुमच्या म्हणण्यात जोर नाही. केव्हा येईल राम? तुम्हाला भेटायला तुमच्या दारापर्यंत राम आला पाहिजे. कोण आलं पाहिजे? राम आला पाहिजे. माणसाचं एवढं पुण्य असलं पाहिजे. ते पुण्य शबरी मातेनं केलं. हा, जब मेरे राम जी का आवल हो, शबरी के मुटियों का पावन होगा. जब मेरे राम का पावन होगा, शबरी के मुटियों का पावन होगा. आएंगे जब रघुनाथ
आपल्या दारापर्यंत आपल्याला भेटायला राम आला पाहिजे, एवढं माणसाचं पुण्य असलं पाहिजे. अरे त्या काळात रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास होता. पण आमच्या कलियुगाचं दुर्दैव आहे, आम्ही कलियुगात जन्म घेतलेला आहोत. कलियुगाचं दुर्दैव आहे, त्या काळात फक्त 14 वर्षाचा वनवास भोगून रामप्रभू अयोध्येत आले. अयोध्येतल्या लोकांनी ज्या दिवशी राम आले त्या दिवशी दिवाळी साजरी केली. आणि या कलियुगामध्ये 529 वर्षाचा वनवास संपवून रामप्रभू 22 जानेवारी या दिवशी अयोध्येमध्ये आले. राम मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्या दिवशी सगळ्या हिंदू बांधवांनी दिवाळी नावाचा सण साजरा केला. सगळ्या लोकांनी दिवाळी साजरी केली. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. बोला राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग भूल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाओगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाओगे. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. हो दीप जला के दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. दीप जला के दिवाली में मनाओगे. मेरे जन्मों के पाप कट जाएंगे. आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. प्रभु श्री रामचंद्र भगवान की. अरे त्या दिवशी आमच्या सगळ्या लोकांनी दिवाळी साजरी केली. 22 जानेवारी हा दिवस न भूतो न भविष्यती असा दिवस ठरला. उघड्या डोळ्यांनी हा सोहळा आपण पाहू शकलो. रामकाज करिबेकू आतुर. त्यावेळेस वानर सेवकाने रामाचं कार्य केलं आणि आज आपल्या सगळ्या हिंदू बांधवांचं स्वप्न 22 जानेवारीला पूर्ण झालं. जीवनामध्ये आल्यानंतर पुण्य करा. आवाज कमी करतोस दादा, तू वाढव ना अजून थोडं. मास्टर वाढव बरं, मास्टर त्या मशीनमधून मास्टर. जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने पुण्य करायचं. किती पुण्य करायचं? राम आपल्याला भेटायला आपल्या दारापर्यंत आला पाहिजे. शबरी मातेनं ते पुण्य केलं. राम तिच्या दारापर्यंत तिला भेटायला गेला. पण आपल्याकडून जीवनात एवढं पुण्य शक्य नाही. जे पुण्य शबरीनं केलं ते पुण्य करू शकतो का आपण? नाही करू शकत. मग जीवनामध्ये आल्यानंतर पाप पुण्य करू नका. जीवनामध्ये आल्यानंतर पाप करा. कोणी सांगत नाही करायचं, पण मी सांगतोय पाप करा. पण एवढा लक्षात घ्या, जीवनामध्ये आल्यानंतर एवढं पाप करा, एवढं पाप करा, एवढं पाप करा की तुम्हाला मारायला सुद्धा तुमच्या दारापर्यंत राम आला पाहिजे. एवढं पाप करा. हा हा, बोला आता काय करणार? पुण्य करणार की पाप करणार? म्हणजे आपल्याकडून शबरीसारखं पुण्यही शक्य नाही की तिच्या पुण्याच्या जोरावर राम तिच्या दारापर्यंत तिला भेटायला आले. आणि एवढं पापही शक्य नाही की रामप्रभू रावणाच्या दारापर्यंत लंकेपर्यंत त्याला मारायला गेले. हां, रावणासारखं पापही शक्य नाही आणि शबरीसारखं पुण्यही शक्य नाही. म्हणून आपली गत त्या मधात लटकणाऱ्या भोपळ्यासारखी झालेले बघा. ना धड संसारातला ना धड परमार्थातला. आपल्याला संसारही चांगला करता येत नाही आणि परमार्थही चांगला करता येत नाही. पण एक लक्षात ठेवा बघा, कुठल्या ना कुठल्या संबंधात तुमका होईना देवासोबत एक नातं जोडा. हां, देव माझ्या जवळच आहे. देव माझ्यासोबत खेळतो, बागडतो, नाचतो. देव माझा सखा आहे, देव माझा मित्र आहे. अरे एवढंच नाही, देव माझा शत्रू आहे. असं जरी ठरवलं तरी देव मोक्षच देतो. कंसाला तोच मोक्ष दिला, पूतनेला तोच मोक्ष दिला जो सनकादिकांना दिला. हां, तुला सनकादिकांचे निमाने सायुज्य सौरसू दिधला पुतने, जी विषाचे स्तनपाने मारू आली.
म्हणजे सनकादिकांना तो मोक्ष जो पुतना मावशीला दिलेला आहे महाराज. म्हणजे याचा अर्थ देवासोबत फक्त नातं जोडा, कुठल्याही संबंधातून का होईना देवासोबत मैत्री करा, ते शत्रुत्व करा, मित्रत्व करा, भक्ताचं नातं जोडा, दास्यत्व जोडा, कुठलंही नातं जोडा, पण देवाचा कधी विसर पडू देऊ नका. हा, विसरलं की काय होतं? विसर आली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. पचतीला खाली 84च्या, पचतीला खाली 84च्या, पचतीला खाली 84च्या. विसरली तया थोर झाली हानी, पचतीला खाली 84च्या. थोर झाली देवाचा विसर पडला की पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. म्हणून जन्मालाच यायचं काम पडणार आहे तुम्हाला. देवाला विसरू नका, देवाला अंतःकरणात साठवा. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदयामध्ये देवाला साठवलं की पुन्हा जन्मही घ्यायचं काम नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये साठविला रे, साठविला रे, साठविला रे, साठविला रे, साठविला रे, साठविला सरली